एव्हरीवन, मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर बघा, आज आहे संडे आणि आता जस्ट नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता चालू आहे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी। सो भाजी बनवलेली आहे मी आणि आता चपात्या बनवायच्या बाकी आहेत। आज थोडंसं बाहेर जायचं आहे, वेदांतला लंच बॅग वगैरे आणायचे आहे। सो त्यासाठी आवरलं आहे आणि कपडे धुवायचे बाकी आहेत। सो आता चला, बालाजी आणि वेदांतवरती गच्चीवरती गेलेले आहेत कपडे वाळवण्यासाठी, तार बांधायचे आहे वरती। सो त्यासाठी आणि चला आवरते आणि बोलते तुमच्याबरोबर नंतर। सो बघा, फायनली आवरलं आणि नंतर आम्ही जायला निघालो। बघा, वेदांतचे पप्पा आणि मी, वेदांचं चालू होतं आपल्याला कुठे जायचं आहे, मॉलमध्ये की मार्केटमध्ये सो किंवा गावाला जायचंय का असं विचारत होता तो। बघा, नंतर बस स्टॉपवर गेलात आणि बस आली नाही वेळेवर, वेट करावा लागला थोडासा, नंतर आली आणि मग नंतर फायनली रॉयल मॉर्टमध्ये पोहोचलात आम्ही। सो बघा, आणि आतमध्ये जात होतो, ट्रॉली घ्यायची होती, नंतर ट्रॉली घेतली आणि फ्रंट सेक्शनलाच ड्रायफ्रूटचं सेक्शन होतं। सो तिकडे आम्ही पिस्ता घेतला, पिस्ता मिसिंग होता, लास्ट टाईम घेतलेला नव्हता आम्ही, सो मग आता घेतला। नंतर थोडंफार व्हेजिटेबल्स पण घेतलेले आहेत। वेदांचं ट्रॉली घेण्यासाठी चालू आहे, त्याला ट्रॉली घ्यायला आवडते। बघा, दोडके घेतले 3, नंतर बाकीच्या पण भाज्या घेतलेल्या आहेत, गवारीच्या शेंगा घेतल्या थोड्याशा, नंतर ऑरेंजेस घेतले वेदांसाठी। सो फायनली ते बिल करत आहे तिकडे त्याचं। आणि नंतर इकडे शिवाजी महाराजांची फ्रेम होती, एक खूप छान होती। सो ती त्याची प्राईस विचारत होते हे किती आहे, सो त्यांना तर खूप होती त्याची प्राईस, ॲक्च्युली आउट ऑफ बजेट होती, सो मग नाही घेतली। आणि बघा, एवढ्या छान छान फ्रेम होत्या पण खूप महाग आहेत, खूप महाग होत्या तिकडे, परवडत नाही आपल्याला, घेण्यासारखं नाही आहे एवढं तिकडे असं रॉयल मार्टमध्ये वगैरे। आणि इकडे वेदांत कलर छान छान दिसायला का वेदांत, बघून इकडे। नंतर बघा, वेदांतने चष्मा घेतला आणि फ्लावर पॉट बघा किती सुंदर दिसत आहेत, खूप छान आहेत। नंतर फायनली घेतलं आणि घरी आलो तर इथे दोघांना ज्यूस प्यायचा होता ऊसाचा, त्यांनी पिला, मी घेतला नाही, माझ्यासाठी नको म्हटलं मला। आणि फायनली घरी आला। तो घरी आल्याच्या नंतर लगेचच वेदांतला पिशवी बघायची होती काय काय आहे त्याच्यामध्ये, सो तो काढून ठेवत होता बाहेर बघा। आणि नंतर सगळं आवरल्याच्या नंतर फ्रेश वगैरे झालो, नंतर चपात्या बनवल्या, चपात्या बनवायच्या बाकी राहिल्या होत्या, सकाळी फक्त भाजी बनवून गेले होते मी आणि बनवल्या। नंतर जेवायला घेतलं, सो जेवण वगैरे केलं आणि नंतर पुन्हा भांडे वगैरे सगळं आवरून ठेवलं। वेदांचं पाणीपुरी दे म्हणून चालू होतं, त्याला पुऱ्याच खायच्या होत्या फक्त आणि तो त्याचं दे म्हणत होता। नंतर बघा, आराम वगैरे केला आणि नंतर मग म्हटलं चला सामान काय काय आणलेलं आहे ते दाखवून घ्यावं, सो त्यासाठी ते बाहेर काढून घेत आहे मी बघा। आणि वेदांचं खेळणं चालू आहे मागे, तो पण झोपला होता ॲक्च्युली थोडंसं। आणि नंतर बघा, ही पर्स घेतली आहे, छोटीशी पर्स सारखंच आहे आपलं, कुठे बाहेर वगैरे जाताना जवळपास लागतं मोबाईल ठेवण्यासाठी, ते म्हणून घेतलेलं आहे। आणि लंच बॅग म्हणून पण यूज करू शकतात आपण, पण लंच बॅगसाठी सफिशियंट नाही, बॉटल बसणार नाही त्यामध्ये। सो नंतर उशांचे कव्हर घेतलेले आहेत, पुन्हा वेदांसाठी टॉवेल घेतले आहे, मला 2-3 क्लचर घेतले आणि पाणीपुरींचे पॅकेट घेतले, नंतर हे भाजीपाला घेतलेला आहे। आणि बघा, एवढं सगळं सामान आणलेलं आहे। आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय अँड टेक केअर।